केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद्यांना दिलेल्या डेडलाईननुसार समर्पण करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे। तर अनेक नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण आणि अनेक नक्षली हे चकमकीमध्ये ठार झालेत। मात्र गडचिरोलीमध्ये 6 नक्षली अजूनही शिल्लक राहिलेले आहेत। हे 6 नक्षली आता आत्मसमर्पण करणार किंवा याचं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या संपूर्ण बाबीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी। छत्तीसगड, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिशा या 4 राज्यामध्ये एकीकाळी लाल आतंक होती, लाल दहशत होती। या लाल आतंक हा जो होता हा नक्षल्यांचा लाल आतंक होता। या लाल आतंकामुळे विकास कामे पूर्णपणे खोळंबलेली होती। आणि महत्त्वाचा विषय म्हणजे केंद्राचे गृहमंत्री अमित शहा यांनी 31 मार्च 2026 पर्यंत संपूर्ण नक्षली नष्ट करणार म्हणून डेडलाईन दिलेली आहे। डेडलाईनचा 1 दिवसापूर्वी आताही महाराष्ट्रातील गडचिरोली येथे 6 नक्षली रेकॉर्डवर शिल्लक आहेत। महत्त्वाचा विषय म्हणजे येत्या काही दिवसापूर्वी 11 नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलं होतं। त्याच्यामध्ये 10 नक्षली हे छत्तीसगडचे होते आणि 1 नक्षली हा गडचिरोलीचा होता। म्हणजे 7 नक्षली मधून आताही 6 नक्षली शिल्लक आहेत। आणि एकंदरीत जर विचार केला तर जे मोठे नक्षली होते भूपती, पापाराव यासारखे मोठ्या नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। आणि त्यांनी आपल्या साथीदारांना आव्हान सुद्धा केलेलं आहे की तुम्ही सुद्धा आत्मसमर्पण करा। परंतु महाराष्ट्रातील गडचिरोली येथे आता ही 6 नक्षली रेकॉर्डवरची शिल्लक आहे। म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं या 6 नक्षल्यांकडे लक्ष लागलेलं आहे की हे नक्षली आत्मसमर्पण करणार आहेत की इतर काही करणार आहेत, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। परंतु भूपतीने सुद्धा एनडीटीव्ही मराठीशी बोलताना सांगितलेलं आहे की आपल्या साथीदारांना त्यांनी मेसेज दिलेला आहे की तुम्ही सुद्धा आत्मसमर्पण करा। आपण संविधानाच्या मार्फत आपले विचार मांडू, संविधानामार्फत आपण आपला ज्यांचे काम अडकलेले आपण काम करण्याचा प्रयत्न करू, म्हणजेच तुम्ही आत्मसमर्पण करा असं भूपतीने सुद्धा सांगितलेलं आहे। म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर या संपूर्ण घटनेमागे सर्वांचे चित्र आणि सर्वांचं लक्ष हेच लागलेलं आहे की हे 6 उर्वरित नक्षली कधी आत्मसमर्पण करणार। एनडीटीव्ही मराठी करता मनीष रक्षमवार, गडचिरोली।